नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची. तर मंडळी, आजचा दिवस म्हणजे 1 तारीख आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार दिवस, राधाकृष्ण मंदिराच्या, आणि भरपूर मजा येणार आहे खरं तर. आणि आजच्या दिवशी मोठी पूजा आहे, होम पण झाला, पूजा पण आहे आणि भरपूर मजा अशी येणार आहे. सगळी पोरं असणार आहेत, आजूबाजूच्या गावातली सगळी मंडळी येणार आहेत सगळेजण. आणि आत्ता थोड्याच वेळात आहे ना आपल्या फेऱ्या मारतात ना मूर्त्या घेऊन बाहेर, त्याची सुरुवात होईल. तर आपण जाऊया, मूर्त्या फेरी मारतात ना तिकडे जाऊया आणि मग नंतर मंदिरात जी मजा करतात ना ती सुद्धा बघूया. तर चला जाऊया मंदिरात.
मंडळी पूजेला आहे ना मम्मी आणि पप्पा बसले आहेत पूजेला. आता तयारी झाली पूजेची आणि आता थोड्याच वेळापूर्वी मिरवणूक झाली म्हणजे प्रदक्षिणा मारल्या मूर्त्या घेऊन. त्या तुम्ही बघितल्यातच आणि आता पूजेला सुरुवात झाली आहे. नाव घे लवकर नाव घे लवकर. झाडाखाली दत्ता घेतात विसावा प्रवीण रावांचे नाव घेते सगळ्यांचा आशीर्वाद असा. ओके.
आता तुम्ही बघितलं कळस बसवून झाले वरती आणि आता थोड्याच वेळात आहे ना आरतीला सुरुवात होणार आहे. चला जाऊया आपण आरतीला. जय देव जय देव जय मंगल
प्रसन्न होसी निजलासा देशापासून सोडली सोडी भाषा अंबे तुझ वाचून गुणप्रविल आशा चल्ले झाला पदपंकज देशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी विदेय. तर मंडळी इकडे बघताय महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. काय करते तू? दीपक रान जेवायला या जेवायला माटे दीपक काका, रान. दीपक काका आणि आपली सगळी मंडळी आहेत, तुषार दादा वगैरे पत्रावळ्या वाटायला सुरुवात केलेली आहे. रवी दादा आहे तिकडे, म्हणे का सगळी सेटिंग करताना म्हणजे जेवण कसं वाढायचं आहे काय, सगळी आपली पोरं आणि ही पहिली पंगत बसले जेवायला. कोण कोण आहे रे इथे वाढतंय? आईला गॉगल घालून भारी आहे काय? अरे बरं पहिली पंगत बसते महाप्रसादाची. आला जिलेबी पण आहे, भारी आहे जेवण विपुल एक नंबर. हा सौरभ आहे, मंथन आहे, चिनू आहे, म्हणा काय नाच करा की ऋतिक वाढतो इकडे आणि भात जेवण या साईडला तयार होते. त्याचा काय घेऊन येतोय? खायला लोणचं. आणि या साईडला इथे जेवण तयार होत आहे. बघा इकडे या साईडला असं पूर्ण याच्यात जेवण तयार झालेलं आहे. मस्त अशी शेड टाकले आणि ते आपले शेफ बसलेत, आचारी. हा लोणचं आहे, मीठ पण आहे, निल्या. चला आणि तर मंडळी आता बघितलात महाप्रसादाला सुरुवात झाली आहे आणि महाप्रसादाला सुरुवातून थोडाच वेळ झाला आहे आणि सगळ्यांनी वाढायला सुद्धा घेतली. आपली पोरं मंडळी तर आहेतच सगळी, तर मी पण त्यांना मदत करतो जरा काय काय. आणि रात्री आज आमच्याकडे नमन आहे निवळीतलं, रत्नागिरी निवळी नवलाई मित्र मंडळ यांच्याकडनं, म्हणजे रत्नागिरीकडनं येणार आहेत आणि आपल्या रत्नागिरीतलं सध्याचं एक नंबरचं नमन ते आहे, तर ते आज आमच्या इकडे आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता आपल्या या चॅनलवरती. ही व्हिडिओ पण वेगळी येणार, थोडीफार व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, पण त्याची सेपरेट व्हिडिओ जर बघायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. सेपरेट व्हिडिओ पण त्याची नमनची वेगळी टाकीन. चला जरा समोर सुरू असलेल्या ह्या गवळीकर ताईला बक्षीस सागर आंबरे यांकडून मावशीसाठी फक्त 50 रुपये. मावशीला नाव घ्यायचं आहे सागर आंबरे. मावशी त्यांचं लगीन लवकर होऊ दे, ऐकतेस ना मावशी? सागर याचं लगीन लवकर होऊ दे अशी त्यांची अपेक्षा आहे, म्हणून मावशीसाठी दिले त्यांना 50 रुपये. मावशीला नाव घ्यायचं आहे सागर आंबरे. सागरराव, अवमानाचा दरा निर्माणातला ना
की जीवनाच्या तळ्यात गाल साचत नाही. अहो मनाचा जरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाल साचत नाही. आणि आयुष्यभर सुखात समाधान नांदायचं असेल म्हणजे नवरा जोडीला जर हवा असेल, आयुष्यभर सुखी संसारासाठी नवरा जोडीला जर असेल तर दुसऱ्याची गरज लागत नाही. आणि सागरराव, तुमच्या संसारात तुम्हाला सुखात समाधानानं जर नांदायचं असेल तर मावशीशी लग्न केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. हॅलो, दीपक राईन यांकडून मावशीसाठी 100 रुपये. मावशीचं नाव घ्यायचं आहे दीपक. अहो दीपकराव, अहो मंदिराच्या गाभाऱ्यात देवदेवतांना स्थान, मंदिराच्या गाभाऱ्यात देवदेवतांना स्थान आणि दीपकरावांच्यामुळे माझ्या सौभाग्याला मान. तसेच दिलीप आंब्रे यांकडून मावशीसाठी 100 रुपये. मावशीचं नाव घ्यायचं आहे दिलीप. अहो दिलीपराव, अहो सुंदर सोप्यावर धुंद होते उशीत. अहो सुंदर सोप्यावर धुंद होते उशीत आणि दिलीपराव इकडे तिकडे न जाता येऊन झोपले मावशीच्या कुशीत.